मित्रांनो, हा 12वीचा करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिक यातल्या दुसऱ्या लेक्चरसाठी मी तुमचं स्वागत करतो आहे. खरं तर पहिल्यांदा ते नवीन पुस्तक मार्केटमध्ये आलं, त्याचं PDF प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आलं आणि सगळं सुरू होत असताना पुन्हा शाळा सुरू होईल 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 म्हणता म्हणता जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत अजून काहीच नाही. मग शासनानं काय केलं, त्या सिलेबसचा विचार केला तर तो जो सिलेबस आहे तो बऱ्यापैकी डिलीट करायचा प्रयत्न केला. बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा काय भाग त्यातला कमी करायचा प्रयत्न केला. प्रत्येक टॉपिकमधनं काय ना काहीतरी कमी करत गेले. पण तुम्ही जर बघितलं तर हा जो 9वा टॉपिक आहे करंट इलेक्ट्रिसिटी 12वीतला, यातलं कुठलंही आर्टिकल डिलीटेड नाही आहे. तसं पुस्तकातलं आर्टिकल त्याच्यामध्ये आहे. हे पहिल्यांदा मुद्दामून मी तुम्हाला सांगतो, ते नीट लक्षात ठेवा. त्यामुळं 11वीतलं जे आहे कंडक्शन थ्रू द कंडक्टर किंवा कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टर, त्या सगळ्या संकल्पनेला घेऊन आपल्याला 12वीतल्या करंट इलेक्ट्रिसिटीकडे वळावं लागतं. असं मी काल सांगितलं होतं आणि आज पण सांगतोय. तसं सांगताना काल आपण काय केलं, नुसतं इलेक्ट्रिक करंट ओरिएंटेड बोलत राहिलोय. तसं ते बोलताना मग काय होतं, ज्यावेळेस आपल्याला इलेक्ट्रिक करंटचा विचार करायचा असतो त्यावेळेस तसा विचार करताना मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, सांग SI सिस्टीम काय आहे, तर तुम्ही काय म्हणणार, त्या ठिकाणी तिथं असणारं त्याचं जे एकक आहे ते एकक त्या ठिकाणी अँपियर आहे, ॲक्सेप्टेड आहे. पण ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो फॉर्म्युला आहे तो तयार करतो, I इज इक्वल टू Q अपॉन T, त्यास 1 अँपियर इज इक्वल टू 1 कुलॉम अपॉन 1 सेकंद येतं. आणि याचा विचार आपल्याला इथं नक्की करावा लागतो. तसा विचार करत असताना मग काय होतं, तिथं इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इज सेड टू बी 1 अँपियर इफ 1 कुलॉम ऑफ चार्ज फ्लोज थ्रू द कंडक्टर इन 1 सेकंड. हे आपण मान्य करतो, मान्य करावं लागतं. मगच आपण त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कॉन्सेप्ट आहे त्याला पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण आपण फक्त आणि फक्त इलेक्ट्रिक करंट ओरिएंटेड बोलतोय. तसं तिथं बोलत असताना या सगळ्या संकल्पनेचा विचार केल्यानंतर मग रेजिस्टन्स आलं, कंडक्टन्स आलं, रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय ते आलं, कंडक्टिव्हिटी म्हणजे काय ते आपण बघितलं. कारण आपण सांगताना सांगितलं होतं रेजिस्टन्सचा सिम्बॉल R असताना कंडक्टन्सचा सिम्बॉल K आहे. K बरोबर 1 अपॉन R आहे. म्हणजे रेसिप्रोकल ऑफ द रेजिस्टन्सला आपण नाव देणार आहे कंडक्टन्स. मान्य आहे. रेजिस्टिव्हिटी म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टन्स, त्याचा सिम्बॉल रो आहे. कंडक्टिव्हिटी म्हणजे सिग्मा आहे. सिग्मा म्हणजे 1 अपॉन रो आहे. ते पण काल आपण बघितलं. असं सगळं बघितलं जात असताना याच्यामध्ये आपण एक संकल्पना बघितली होती. आणि ती जी संकल्पना आहे ती म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारा रेजिस्टन्स. रेजिस्टन्स आणि रेजिस्टर यातला फरक पण नक्की लक्षात ठेवा. रेजिस्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ऑफ द कंडक्टर टू अपोज द फ्लो ऑफ एन इलेक्ट्रिक करंट. रेजिस्टर इज ए डिव्हाइस विच अपोजेस टू द फ्लो ऑफ एन इलेक्ट्रिक करंट. रेजिस्टन्स आणि रेजिस्टरमध्ये रेजिस्टरला रेजिस्टन्स असतो. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, 11वीतल्या ह्या कॉन्सेप्टला घेऊन 12वीत जात असताना मग आपण असा विचार करावा लागतो, अरे आपण रेजिस्टन्सचा विचार करतोय, रेजिस्टरचा विचार करतोय. आणि असे असणारे जे रेजिस्टन्सेस आहेत किंवा रेजिस्टर्स आहेत याची 2 कॉम्बिनेशन्स आहेत. ही जी 2 कॉम्बिनेशन्स आहेत याला फिजिक्सच्या भाषेमध्ये लॉज ऑफ रेजिस्टन्स या नावानं ओळखतात. तिथं काय आहे, मग पहिला विचार जर आपण केला तर त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेजिस्टर्स आहेत ते सिरीजमध्ये जोडता येतात. तसे जोडत असताना आपण काय करतो, या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेजिस्टन्स आहे त्याचं जर कॉम्बिनेशन आपण दाखवलं तर या ठिकाणी असणारं जे कॉम्बिनेशन आहे याला सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द रेजिस्टर्स या नावानं ओळखतात. असा विचार करूयात, 3 रेजिस्टर्स आहेत, त्याचे रेजिस्टन्सेस R1, R2, R3 आहेत, असे जोडलेत. जर ते या पद्धतीनं जर जोडले गेले तर 100% आपल्याला माहिती असावं लागतं, when number of resistors are connected in series and electric current flowing through each resistance is same but potential difference across each resistance is different. सगळ्यात महत्त्वाचं आहे,
गणित नेटवर्क सोडवताना तुम्हाला जर बेसिक हे का घेतोय मी, याच्यावरचं एक ना एक इलेक्ट्रिकल नेटवर्क येतच. 11वीतल्या नेटवर्कला घेऊन 12वीत जावं लागतं आणि 12वीतलं घेऊन मग इंजिनिअरिंगला शिकावं लागतं. त्यामुळे त्या संकल्पनेला इथं बघत असताना लक्षात ठेवायचं आहे, एकानंतर एक जर समजा रेजिस्टर जोडले गेले तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे कॉम्बिनेशन आहे त्याला म्हणतात सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द रेजिस्टर्स. इथं जर समजा याचा विचार केला, याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती, तो कसा आला याची मला गरज नाही, मला या फॉर्म्युल्याची गरज आहे. कधी काळी आपण याच्या अगोदर ज्यावेळेस इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाचा टॉपिक बघितला होता त्यावेळेस कॅपॅसिटर्स होते. तिथं EMI शिकत असताना तुम्हाला कळणार आहे तिथं इंडक्टर्स मिळणार आहेत. कॅपॅसिटर्स असतात, इंडक्टर्स असतात, रेजिस्टर्स असतात, प्रत्येकाचं कॉम्बिनेशन आहे. आणि अशा कॉम्बिनेशनचा विचार करत असताना पहिलं वाक्य सगळ्यात महत्त्वाचं लक्षातच ठेवा, व्हेन नंबर ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड वन आफ्टर अनादर देन दॅट कॉम्बिनेशन इज कॉल्ड ॲज सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द रेजिस्टर्स. इन सिरीज कॉम्बिनेशन इलेक्ट्रिक करंट flowing through each resistance is same but potential difference across each resistance is different. असं जर झालं आणि मी जर विचार केला की माझ्याकडे त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेजिस्टन्सेस आहेत ते जर या पद्धतीनं जोडले गेलेत आणि जोडले जात असताना प्रत्येकाचा रेजिस्टन्स समजा R आहे आणि याची संख्या जर N असेल आणि मला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सचं उत्तर काढायचं झालं तर माझा फॉर्म्युला असणार आहे RS इज इक्वल टू N इंटू R. When n number of resistors of resistance are connected in series, then its equivalent resistance is NR. गरजेचं आहे ना हे आपल्याला, कारण आपण ज्यावेळेस एक्झाम्पलमध्ये अशा प्रकारची उत्तरं काढतो त्यावेळेस ते कळावं लागतं आपल्याला, कारण ह्याचं कॉम्बिनेशन पुढे येणार आहे आपल्याला. कारण 12वीमध्ये अजून आपण उडीच नाही मारलेली, आपण सध्या विचार करतोय तो फक्त आणि फक्त 11वीचा. म्हणजे मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेजिस्टन्सेस आहेत त्याचं जर समजा या पद्धतीनं जर कॉम्बिनेशन मी दाखवलं तर तुम्ही नक्की सांगणार की सर आम्ही असलं बघितलंय पूर्वीच. असं जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रेजिस्टर्सना जर जोडलं तर ते जे कॉम्बिनेशन आहे ते असतं पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स. When number of resistors are connected between two common points, then that combination is called as parallel combination of resistance. याचा जर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपण काढला तर त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला 100% असं लिहावं लागतं. फरक कळतो ना आपल्याला, ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेजिस्टन्सेस आहेत ते पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जोडले जातात. प्रत्येक रेजिस्टन्समधनं वाहणारा जो करंट आहे तो करंट त्या ठिकाणी वेगळा असतो, पण प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस असणारं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते मात्र त्या ठिकाणी सेम राहतं. हे लक्षात ठेवायचं आपल्याला, गरज आहे त्याची. इथं उलट आहे, इथं करंट सेम आहे पण पोटेन्शियल डिफरन्स वेगवेगळा आहे. त्यामुळे याचा विचार केला तर V1 असेल, V2 असेल, V3 असेल. इथं बघितलं तर करस्पॉन्डिंग असणाऱ्या प्रत्येक रेजिस्टन्समधला जो करंट आहे तो डिफरंट आहे, पण प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स मात्र सेम आहे. हे कुणासाठी आहे तर पॅरलल कॉम्बिनेशनला. हे कुणासाठी आहे तर सिरीज कॉम्बिनेशनला आहे. आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा त्या पॅरलल कॉम्बिनेशनला याच्यासारखा विचार करतो त्यावेळेस तिथं असणारं ते उत्तर कसं येऊ शकतं. आपण RPचा विचार केला तर त्या ठिकाणी उत्तर येणार आहे R/N. दोन्हीमधला फरक नक्की लक्षात ठेवायला डबल स्टार करतो, याला पण डबल स्टार करतो. दोन वाक्यामधला फरक जर कळला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो तसाच कायचं उत्तर नक्की मिळतं. जर आपण इथं बघितलं तर आपण काय म्हणतोय बघा, when number of resistors of the resistance are connected in series, then its equivalent resistance is RS is equal to NR. When number of resistors of resistance are connected in parallel, then its equivalent resistance is R/N. समजा 10चे 10 रेजिस्टन्स पॅरललला जोडले तर 10 भागिले 10 उत्तर 1 आलं. 10चे 10 रेजिस्टन्सेस जर सिरीजला जोडले तर 10 अधिक 10 अधिक 10 असं करत जावं लागेल, म्हणजे R × N करावं लागेल. 10 × 10 करावं लागेल, उत्तर 100 आलं.
कसं दिलंय, कसं विचारलंय त्याच्यावर ते कॅल्क्युलेशन अवलंबून असतं. त्यामुळे या ठिकाणी काय करावं लागतं, इथं काय करावं लागतं, याच्यामधला फरक काय ते आपल्याला या ठिकाणी नक्की कळावं लागेल. कळतं आपल्याला ते, त्यामुळे तसं उत्तर आपण काढू शकतो. ह्याच्यावरनं काही कन्क्लुजन्स पण काढता येतात. When number of resistances are connected in series, then its equivalent resistance increases. When number of resistances are connected in parallel, then its equivalent resistance decreases. अनेक रेजिस्टन्सेस सिरीजमध्ये जोडल्यानंतर त्याचा जो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे तो वाढतो आणि अनेक रेजिस्टन्सेस जर पॅरलल कॉम्बिनेशनला जोडले तर त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कमी होतो. हे डोक्यातच ठेवूयात. म्हणजे आपण कसा आणि काय विचार करतो त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रेजिस्टन्सचा हा यातला महत्त्वाचा भाग आहे. हे मुद्दामून मी शिकवतोय, बेस आहे आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटीसाठी. कारण याच्याशिवाय आपण पुढं कसं जाणार आहे. त्यामुळे आपण बेसिक कॉन्सेप्टला या पद्धतीनं इथं बघत असताना या सगळ्या संकल्पनेचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला 12वीतला जो करंट इलेक्ट्रिसिटी आहे तो कळणारच नाही. कारण फिजिक्स कळायचं झालं तर बेस कळावा लागतो. प्रत्येक 11वीचा टॉपिक प्रत्येक 12वीच्या टॉपिकला रिलेटेड आहे. ती दोन्ही पुस्तकं आपल्याला 12वीच्या प्रत्येक CETला वापरावं लागतात. एवढं लक्षात ठेवून वाचत राहा. 12वीसाठी 100% वाचत राहावं लागेल. कारण काळ आपल्यासाठी थांबणार नाही. बघता बघता 7 महिने झाले आपण घरातच आहे. सुट्टीची मजा पहिले वाटायची, आता सुट्टीची सजा वाटायला लागली. आता कंटाळवानं झाले ते. कधी एकदा कॉलेजमध्ये जातो असं वाटतं आपल्याला पण. आणि खरं आहे ते. पण पर्याय काय ना आपल्यासमोर, अल्टरनेटिव्हच नाही. वाढणारी रुग्णाची संख्या आणि त्याचं असणारं इन्फेक्शन टाळता नाही येत आपल्याला. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मला वाटत नाही कॉलेज सुरू होईल. म्हणतायत ते नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये. दिवाळी झाल्याशिवाय तर कॉलेज सुरू नाहीत करणार आहे, हे 100% सत्य आहे. त्यामुळे आपण काय करायचं ते काय का असं ना, आपण विचार करताना वेगळ्या अर्थानं पॉझिटिव्हली विचार करायचा. घरात बसायचं ना, अभ्यास सुरू करायचं, बाकी काय नाही करायचं. घरात काय सोशल डिस्टन्सिंग आपण पळतोच. त्यामुळं आपण मधनातनं सॅनिटाईज स्वतःला करायचं, हाताला सॅनिटायझर लावायचा, वाचायचं, बसायचं, फिरायचं, पुन्हा वाचायचं, बसायचं, फिरायचं, करत 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 पुढं जायचं, लिहित लिहित पुढं जायचं. बघा येते का नाही. कारण झटक्यात बघा ना, साधी गोष्ट आहे. नीट नाव होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टात गेली लोक. ऐकलं का कोर्टानं? नाही ऐकलं. झाली परीक्षा. कुणाला इन्फेक्शन झालं, कुणालाच नाही झालं. सेफ अँड साऊंड झाली परीक्षा. JEEचे सेफ अँड साऊंड झाले. विद्यापीठाच्या परीक्षा सुरू झाल्यात. तुमच्या होणार परीक्षा कधी झटक्यात पुढे येईल बोर्डाची परीक्षा ते कळणार पण नाही. त्यामुळे आपण सावध होऊन त्या असणाऱ्या कॉन्सेप्टला बघत राहावं लागेल. त्यामुळे बेसिक कॉन्सेप्टचा विचार करताना या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की करावा लागतो. आणि असा विचार इथं करताना मला या टॉपिकमध्ये अजून काही टर्म्स विचारात घ्यावं लागतात. त्यातल्या ज्या टर्म्स आहेत ते म्हणजे EMF ऑफ सेल असेल किंवा त्या ठिकाणी तिथं असणारी टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्सची कॉन्सेप्ट असेल किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या इंटरनल रेजिस्टन्सची संकल्पना असेल. कारण या सगळ्याचा विचार आपण या टॉपिकमध्ये पुढे करतोयच. पुन्हा मी हे डिटेलमध्ये सांगणार नाही. आत्ता थोडक्यात तुम्हाला ते डोक्यात बसवायचा प्रयत्न मी करणार आहे. कारण मी ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सेलचा विचार करतो, हा जर समजा माझा त्या ठिकाणी तिथं असणारा तो सेल आहे किंवा बॅटरी आहे आणि इथं असणारा हा एक रेजिस्टन्स आहे आणि हा जो करंट आहे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे आणि कन्व्हेन्शनल करंट जर समजा या पद्धतीनं इथं असणाऱ्या ह्या सेलमधनं जात असेल तर माझ्यासमोर ही डायग्रॅम मला अनेक प्रश्नांची उत्तर देते. कसं ते बघा. मला जर समजा तिथं विचार करायचा आहे त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या EMFचा, ज्याचा लॉंग फॉर्म आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. कारण मी ज्यावेळेस हे शिकवतोय त्यावेळेस तुमची पण जबाबदारी अशी असते खरं तर 11वीचं वाचून काढायचं मग ऐकायचं आहे. कारण उद्या आपण 12वीत एंट्री मारतोय. 12वी सुरू केल्यानंतर पुन्हा ते समजून घेत घेत मी माझ्या पद्धतीनं शिकवतोय. एक सुद्धा लेक्चर चुकू नका. बघा एकदा डोक्यात बसलं का पुन्हा तुम्हाला ते विसरणारच नाही. मी पद्धतच बदलून ते शिकवणार आहे. त्यामुळे डोक्यात बसतंय आपल्याला. सोपं करतोय मी त्याला. फार अवघडाकडे जायचंच नाही. आणि एकदा डोक्यात बसलं का कुठलं मल्टिपल चॉईस क्वेश्चन या टॉपिकमध्ये येऊ द्यात, कुठलं पण इलेक्ट्रिकल नेटवर्क येऊ द्यात, ते सोडवताच आलं पाहिजे. हाच विचार आपण इथं करतोय. त्यामुळे इथं नक्की लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस आपल्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑफ द सेलचा विचार करायचा आहे त्यावेळेस आपलं वाक्य असं आहे, एनर्जी सप्लाइड बाय द सेल
टू सेंड युनिट चार्ज वन्स राउंड द कंप्लीट सर्किट इज कॉल्ड ॲज EMF ऑफ द सेल, एनर्जी किंवा वर्क. मुळात इलेक्ट्रॉन या पद्धतीनं जाणार आहेत, रेजिस्टन्स त्याला विरोध करेल. विरोध करत असताना त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रॉनची ताकद कमी होईल. यानं त्याला ताकद द्यायची आहे, तशी ती ताकद द्यायची जी कपॅसिटी आहे त्या सेलमधली, दॅट इज EMF. एनर्जी सप्लाइड बाय द सेल टू सेंड युनिट चार्ज वन्स राउंड द कंप्लीट सर्किट इज कॉल्ड ॲज EMF ऑफ द सेल. त्यामुळे आपण ज्यावेळेस या कॉन्सेप्टचा आधार घेतो, पहिल्या कॉन्सेप्टचा आधार घेतो, फॉर्म्युला माहिती असावा लागतो. याची पण गणित आहे आणि याचा पण वापर आपण करतोय. W/Q, W म्हणजे वर्क डन, Q म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. त्यामुळे मी EMFचा विचार करत असताना मग मला म्हणावं लागतं की असणारं जे एकक आहे त्याचं एकक त्या ठिकाणी एकतर जूल पर कुलोम असेल, पण शक्यतो त्या ठिकाणी वापरतात व्होल्ट, PDचं पोटेन्शियल डिफरन्स एक. म्हणजे एखाद्या सेलला EMF नक्की असतं. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर लहान सेल वेगळे, मोठ्या बॅटऱ्या वेगळ्या असतात, त्याची काम करण्याची कॅपॅसिटी वेगळी असते, याची काम करण्याची कॅपॅसिटी वेगळी असते. आणि अशा ठिकाणी आपल्याला कुठल्या कॉन्सेप्टचा आधार घ्यावा लागतो तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या EMFचा. हे सगळं आपण बघतोयच खरं तर. आणि तसं बघत असताना मग समजा एखाद्या सेलचं EMF 1 व्होल्ट कधी, ते पण आपण विचारात घेऊयात ना. सेल ऑफ द EMF इज सेड टू बी 1 व्होल्ट इफ 1 जूल ऑफ वर्क इज डन बाय द सेल टू सेंड 1 कुलोम ऑफ चार्ज वन्स राउंड द कंप्लीट सर्किट. हे मुद्दामून मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे, सांगतोय ते. काय जण घेणार टॉपिक सुरू केला का डायरेक्ट किर्चॉफ्स लॉला सुरू करणार आणि टॉपिक संपला म्हणणार. नको ना आपल्याला तसं, आपण तसं नाही जायचं. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक सुद्धा बघा, मी अख्खा 11वी घेऊन मग 12वीत सरकलोय. 13-14 आपण त्यातली घेतलीत माहिती आहे का. जिथं जिथं खरं तर डिलीट झाले ते पण मुद्दामून थोडक्यात सांगितलंय मी. इथं पण तसं गरजच नाही, कारण हा अख्खा टॉपिक जसाच्या तसा आहे, ह्याच्यात डिलीटच काय नाही. त्यामुळे इथं लक्षातच ठेवायचं आहे, एखाद्या सेलचं EMF 1 व्होल्ट कधी, जर 1 जूलचं काम 1 कुलोमचा चार्ज परत परत फिरवायसाठी वापरलं जात असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे EMF आहे ते 1 व्होल्ट आहे असं नक्की म्हणता येतं. मग त्याच्यामध्ये दुसरी एक संकल्पना आहे, आणि ती जी संकल्पना आहे ती कुठली आहे, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ही झाली. आता मात्र मला विचार करावा लागतो त्या ठिकाणी असणाऱ्या एक्सटर्नल रेजिस्टन्सचा. म्हणजे काय, मी जर समजा सेलला रेडिओचं सर्किट जोडला असेल तर त्याचा रेजिस्टन्स एक्सटर्नल झाला. मी सेलला बल्ब जोडला असेल तर बल्बचा रेजिस्टन्स एक्सटर्नल झाला. म्हणजे तिथं आपण त्या असणाऱ्या डिव्हाइसला पुढे काय लोड ॲप्लाय करतोय, रेजिस्टन्स ॲप्लाय करतोय, तो एक्सटर्नलचा झाला. मग त्याचा विचार करून ज्यावेळेस आपण टर्मिनल PDचा विचार करतोय, तसा विचार करत असताना वाक्य माझा असा असेल, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सेल इज डिफाइन्ड ॲज वर्क डन टू सेंड युनिट चार्ज थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारं त्याचं जे एकक आहे ते एकक व्होल्ट असतं. एनर्जी सप्लाइड बाय द सेल टू सेंड युनिट चार्ज थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सेल. 1 जूल 1 कुलोम म्हणजेच 1 व्होल्ट EMF झालं. याचा अर्थ झाला, इथं मला खरं तर वीचं उत्तर काढताना आयआरचं आपण जे सेलवर बघतो ते त्याचं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स असतं. घरातला सेल बघा एकदा, 1.5 व्होल्ट लिहिलेलं असतं त्याच्यावर. बॅटरीमध्ये वापरतो ते किंवा घड्याळात वापरतो ते किंवा तुमच्या बारक्या घड्याळात असतं तो सुद्धा 1.5 व्होल्टच लिहिलेला असतं. लहान आकार असतो, रिमोटमधला वेगळा, पल्स ऑक्सिमीटरमधला वेगळा, तो लहान साईजचा असतो. म्हणजे आपण त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो सेल आहे त्याच्याकडनं काम करून घेतोय. तसं ते काम करताना याचा विचार नक्की करावा लागतो. आता यातली जी तिसरी संकल्पना आहे ती संकल्पना आहे ती म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. हे सगळं पुढे येतंय ते कळायसाठी मी अगोदर हे करून घेतोय. ज्या वेळेस आपण एक्सटर्नल सर्किटचा आणि इंटरनलचा विचार करतो, मी कसं सांगितलं होतं बघा, कन्व्हेन्शनल करंट एक्सटर्नल सर्किटचा विचार केला तर पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडे बॅटरीच्या, सेलमधनं जाताना तो निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडं. असा जो करंट आहे जो सेलमधनं जाणार आहे तो जात असताना सेलमध्ये जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत, ड्राय सेल असेल तर त्याच्यामध्ये NH4Cl ची पेस्ट असेल,
कार्बनचा रॉड असेल, झिंकचं भांडं असेल, तुमचा मोबाईलचा असेल तर निकेल कॅडमियम असेल, लिथियमची पण बॅटरी वापरतात. ते जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते इलेक्ट्रोलाइट्स त्यातनं जाणाऱ्या करंटला विरोध करतात. हा जो स्वतःचा विरोध आहे त्या सेलनं केलेला, त्याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे त्याला म्हणतात इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. रेजिस्टन्स ऑफर्ड बाय इलेक्ट्रोलाइट्स यूज्ड इन द सेल इज कॉल्ड ॲज इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. आणि तसं जर असेल तर त्या ठिकाणी जर समजा एखादा सेल आयडियल असेल तर त्याचा इंटरनल रेजिस्टन्स 0 असेल, आणि जर समजा एखादा सेल कम्प्लिटली डिस्चार्ज असेल तर त्याचा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो इन्फिनिटी असेल. आपल्या मोबाईलची बॅटरी ज्यावेळेस आपण डिस्चार्ज झाली असं म्हणतो त्यावेळेस नक्की लक्षात ठेवायचं आहे त्याचा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो त्या ठिकाणी वाढलेला असतो, तो इन्फिनिटीला जातो. म्हणजे आपल्याला या सगळ्या संकल्पनेचा विचार इथं नक्की करता येतो. ह्या 3 संकल्पना आपल्याला केमिस्ट्रीमध्ये पण येतात, फिजिक्समध्ये पण येतात. EMF ऑफ द सेल असेल, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स असेल, इंटरनल रेजिस्टन्स असेल, हा करस्पॉन्डिंग फॉर्म्युला असेल. या डायग्रॅमला डोळ्यासमोर ठेवा, लिहितायच तुम्ही, मला माहिती आहे ना, तुमच्यासमोर आहे, मला दिसतंय कागद असलेला, त्याच्यावर आपण ते काढतोय. ते काढता काढता आपण क्लिअर करत जातोय. अजून कागद आणला नसेल तर अजून आणा, त्याला पॉज करा, पुन्हा जावा, कागद घेऊन या, पुन्हा बघा. कारण हे कसं नुसतं वाचून नाही कळत. ते 11वीत आहे, ते 12वीत कुठे दिलं तुम्हाला. हे बेस घेऊन तुम्हाला CET ओरिएंटेड चाललोय मी. तसंच इलेक्ट्रोस्टॅटिक्सला गेलोय, तसंच पुढे जायचं आहे आपल्याला, मॅग्नेटिझमला पण जायचं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण बेस घेऊन पुढे जायचं आहे. कारण काय जण आत्ता 12वीत जॉईन झाले, त्यांना 11वीत झालेलंच नाही. अनेकाने त्या क्लासमध्ये काय शिकवलेलंच नाही, नुसतं जाऊन माघारी आले. ते असे नवीन जे जॉईन झालेली मुलं आहेत त्या मुलांना हे कळायलाच पाहिजे, म्हणून मुद्दामून हे रिपीट करून मग पुढे जातोय आपण. त्यामुळे 100% लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस आपण या ठिकाणी इथं असणाऱ्या EMF ऑफ द सेलचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला या सगळ्या संकल्पनेचा आधार नक्की घ्यावा लागतो. हे सगळं मान्य आहे मला, पण आता काय? कारण आपण काय करतोय, ज्या गोष्टी मला 12वीमध्ये वापरायच्या त्याचा विचार मी करतोय. त्यामुळे मी आता काय करू शकतो, मी आता या ठिकाणी तिथं असणाऱ्या 2-3 बॅटऱ्या जर वेगवेगळ्या पद्धतीने जोडत्या आला तर त्याच्या करस्पॉन्डिंग असणारे कुठले एखादं कॉम्बिनेशन येतं का त्याचा विचार मला करता येतो. तसा विचार तिथं करत असताना असं समजूयात की मी या ठिकाणी तिथं असणारे ते जे सेल्स आहेत ते सेल्स या पद्धतीनं जोडलेत. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे सेल्स आहेत त्याची सुद्धा कॉम्बिनेशन्स बघता येतात. तशी बघत असताना एका सेलचं पॉझिटिव्ह दुसऱ्या सेलच्या निगेटिव्हला दिलं तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे कॉम्बिनेशन आहे त्या कॉम्बिनेशनला ज्या कुठल्या नावानं ओळखतात त्याला म्हणतात सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द सेल्स. जर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारे ते सेल जोडले, प्रत्येकाचं जर EMF 1.5 घेतलं आणि N नंबरचे सेल जोडले तर N × 1.5 करून त्या ठिकाणी तिथं असणारं रिझल्टंट EMF आपल्याला काढता येतं. इथं एक वाक्य नक्की लक्षात ठेवा, वेन नंबर ऑफ सेल्स आर कनेक्टेड इन सेरीज देअर टोटल EMF इन्क्रीजेस, करंट फ्लोईंग थ्रू ईच सेल रिमेन सेम. करंट नाही बदलत, तोच राहतो. कारण आपल्याला काय करावं लागतं, वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सेलची कॉम्बिनेशन्स बघावे लागतात. आणि अशी कॉम्बिनेशन्स बघितली जात असताना जर समजा मी आत्ता फळ्यावर दाखवलं या पद्धतीनं जर त्या ठिकाणी तिथं असणारे ते सेल्स जर जोडले, प्रत्येक सेलचं पॉझिटिव्ह एकत्रित केलं, प्रत्येक सेलचं निगेटिव्ह एकत्रित केलं, असे N नंबरचे सेल घेतले तर इथं लक्षात ठेवायचं आहे करंट जो आहे तो करंट जास्तीचा होतो, पण त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे EMF आहे ते EMF मात्र सेम राहतं. म्हणजे या ठिकाणी तिथं असणारे ते जे सेल्स आहेत त्याचं जे कॉम्बिनेशन आहे या कॉम्बिनेशनला ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे याला म्हणतात पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ द सेल्स. इथं काय केलंय आपण, सगळ्यांचे पॉझिटिव्ह एकत्रित केले, सगळ्यांचे निगेटिव्ह एकत्रित केले आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सेलचं कॉम्बिनेशन तयार केलं. इथं तसं नाही केलं, एका सेलचं पॉझिटिव्ह दुसऱ्या सेलच्या निगेटिव्हला दिलं. हे जे कॉम्बिनेशन आलं आपण नाव देऊन टाकलं सिरीज कॉम्बिनेशन.
जर प्रत्येक पॉझिटिव्ह कॉमन केलं, प्रत्येक निगेटिव्ह कॉमन केलं आणि त्या ठिकाणी तिथं असणारे ते सेल जोडले तर तिथं असणारं ते जे कॉम्बिनेशन आहे त्याला पॅरलल कॉम्बिनेशन या नावानं आपण ओळखलं. म्हणजे आपल्याला असणाऱ्या टॉपिकचा विचार करत असताना या असणाऱ्या कॉन्सेप्टला सुद्धा नक्की बघावं लागतं. कारण आपण काय करतोय, असणाऱ्या त्या टॉपिकमधल्या संकल्पनेचा विचार करून तिथं असणाऱ्या त्या बेसिक कॉन्सेप्टला घेऊनच आपल्याला 12वीतल्या करंट इलेक्ट्रिसिटीकडे जायचं आहे आणि तिथं जात असताना या असणाऱ्या सगळ्यांचा विचार आपल्याला नक्की करावा लागतो. मग आता काय याच्यामध्ये अजून काय गोष्टी येतात ज्या 11वी लेवल आहेत, त्यातलं एक जे आहे ते म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवरचा विचार करत असताना आपल्यासमोर फॉर्म्युला असतो W/T. कारण आपण या असणाऱ्या टॉपिकमध्ये इलेक्ट्रिक पॉवरची पण एक्झाम्पल बघतोय. मुळात खरं तर या संकल्पनेला इथं बघितलं जात असताना पॉवर म्हणजे काय, रेट ॲट विच इलेक्ट्रिक वर्क इज डन. माझं वाक्य कसं येते बघा, रेट ॲट विच इलेक्ट्रिक वर्क इज डन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक पॉवर. आणि त्याचं जे एकक आहे ते एकक आहे ते म्हणजे वॅट. मी जर इथं बघितलं तर 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 सेकंड. Power in an electric circuit is said to be 1 watt if 1 joule of work is done at the rate of किंवा work is done at the rate of 1 joule per second. एखाद्या ठिकाणी एखाद्या इलेक्ट्रिक पॉवरचा विचार करत असताना तिथं असणारी ती जी पॉवर आहे ती 1 वॅट कधी, तर 1 जूलचं वर्क एका सेकंदात होत असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी इलेक्ट्रिक पॉवर आहे ती 1 वॅट आहे असं नक्की म्हणता येतं. Electric power in an electric circuit is said to be 1 watt if 1 joule of work is done at the rate of work is done at the rate of 1 joule per second. आणि पॉवरचा विचार करत असताना मग किलोवॅट असेल, वॅट असेल. मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी पॉवर आहे 1 किलोवॅट घेतली तर ती असणार आहे 1000 वॅट. आणि आपल्याला 100% माहीत आहे त्या ठिकाणी हॉर्स पॉवरमध्ये सुद्धा पॉवर घेतली जाते. 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट, 746 वॅट. म्हणजे या सगळ्या कन्व्हर्जनचा विचार करून आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारी ती एक्झाम्पल सोडवायची किंवा या असणाऱ्या 12वीतल्या कॉन्सेप्टला बघायचं आहे. म्हणजे 11वीला घेऊन 12वीला जाताना सगळं बघावं लागतं. असं बघत असताना मग कधी कधी कलर कोडवरच येतं. बरं मी आता ते शिकवणार नाही कारण कलर कोड आपला 11वी झालं, मला 12वीतल्या सिलेबसमध्ये ते लागत नाही. मला ते कुठं लागतं तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या 12वीच्या CET मध्ये किंवा JEEला किंवा नीटला लागतं. ते BB रॉय, JBWG ते येतं तुम्हाला. जर नाही आलं का तर पुन्हा ज्यावेळेस कॉलेज सुरू होईल त्यावेळेस समोरासमोर येऊन आपण बोलूयात. पण आत्ता वेळ नाही जात कारण ते कळायला पाहिजे आपल्याला आणि ते कळतंच. बहुतेक कॉलेजमध्ये ते शिकवलेलं असतं. पण हे सगळं करताना मी आत्ता म्हटलं की मला याच्यामध्ये ज्या कुठल्या फॉर्म्युल्याचा वापर करून हा टॉपिक 12वीसाठी शिकवायचा आहे याच्यामध्ये एक आर्टिकल येतं आणि त्या आर्टिकलचं आत्ताचं नाव जरी वेगळं असलं तरी खरं आर्टिकल असं आहे, ओहम्स लॉ ॲप्लाइड टू द कम्प्लीट सर्किट. आणि ह्याचा विचार इथं केला जात असताना एक रिलेशन आहे I इज इक्वल टू E अपॉन R प्लस R. कारण बऱ्याच वेळा बरीच एक्झाम्पल सोडवताना या कॉन्सेप्टचा विचार करावा लागतो. म्हणजे काय आहे, माझ्याकडे जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे इलेक्ट्रिक सर्किट आहे ते जर या पद्धतीनं आहे आणि असं इलेक्ट्रिक सर्किट या पद्धतीनं असताना जर समजा R आहे, E आहे, I आहे आणि R आहे आणि करस्पॉन्डिंग असणारं रिलेशन मला जर विचारलं किंवा काढायला सांगितलं, I म्हणजे काय, करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट. E म्हणजे काय, EMF ऑफ द सेल. कॅपिटल R म्हणजे काय, एक्सटर्नल रेजिस्टन्स. आणि स्मॉल r म्हणजे काय, इंटरनल रेजिस्टन्स. म्हणजे आपल्याला I इज इक्वल टू E अपॉन R प्लस Rचा वापर करून उत्तर काढता येतात. आणि तशी ती उत्तर काढत असताना हा फॉर्म्युला बघतोय 11वीत आणि वापरतोय 12वीत. त्यामुळे तिथं तुम्हाला परत असं होणे की बाबा मला ते माहितीच नव्हतं मग मी असंच नाही चालत, ते माहिती असावं लागेल आता. कारण हे सगळं धूळ तुमची मी झटकले आहे मुद्दामून. 2 तास कालपासून घेतोय मी, तर ते दोन्ही तास मी मुद्दामून 11वीचे यासाठी घेतले की तुम्हाला 12वीचं
करंट इलेक्ट्रिसिटी सुकर जावं असं जर वाटतं असेल तर हा विचार नक्की करावा लागेल. या सगळ्या संकल्पनेला घेऊन आपल्याला पुढे जावं लागतं. मग कदाचित 11वीमध्ये सुपर कंडक्टिव्हिटी नावाची संकल्पना येते, पण ते 12वीला असं फारसं विचारतात किंवा येतं अशातला भाग नाही. कारण एखाद्या कंडक्टरला जर टेम्परेचर कमी केलं तर त्याचा रेजिस्टन्स कमी होतो. काल आपण बघितलं होतं. जर समजा एखाद्या कंडक्टरचा रेजिस्टन्स 0 केला तर त्याला सुपर कंडक्टिव्हिटी म्हणतात. आणि तो जो कंडक्टर आहे ज्याचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स 0 असतो त्याला सुपर कंडक्टर म्हणतात. ज्या कुठल्या टेम्परेचरला एखाद्या कंडक्टरचा रेजिस्टन्स 0 होतो त्याला क्रिटिकल टेम्परेचर म्हणतात. ही साधी साधी वाक्य आहेत, ती तुम्ही तुमच्या पद्धतीनं लिहून घ्या ना, स्टार करायची वाक्य लिहायचे. बुलेट ट्रेनसारखी एखादी ट्रेन असेल तर ती सुपर कंडक्टरचा वापर करून तयार करतात. सुपर कम्प्युटरमध्ये सुपर कंडक्टरच्या असणाऱ्या केबलचा वापर करतात, कारण त्याला रेजिस्टन्स 0 आहे आणि त्यातनं करस्पॉन्डिंग असणारा डेटा फास्ट जाऊ शकतो. म्हणून या ज्या बेसिक आयडिया आहेत, बेसिक कॉन्सेप्ट आहेत, याला घेऊन आपण खरं तर पुढे जातो, पुढे शिकत चाललो आहे. हे सगळं आपण बघितलं आहे. आज या असणाऱ्या 11वीच्या बेसिक कॉन्सेप्टला मी इथंच थांबतो आहे. खऱ्या अर्थानं उद्या आपलं 12वीचं करंट इलेक्ट्रिसिटी सुरू होतं आहे. किर्चॉफ्स लॉज नावाच्या आर्टिकलनं सुरू होतं आहे. मी एका वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला त्यातल्या बऱ्याच कॉन्सेप्ट क्लिअर करत जाणार आहे, समजून घ्यायच्यात. सगळ्यात महत्त्वाचं ते आर्टिकल आहे, त्याच्यावर अनेक आर्टिकल अवलंबून आहेत. त्यामुळं पुढचं लेक्चर नक्कीच चुकवायचं नाही. अगोदरचं पण चुकवलेलं नसणार आहे. तुम्ही वाचून क्लिअर करून घ्या. 11वीचं पुस्तक उघडा, मग 12वीचं आपल्याला कळेल. त्यामुळं आज या लेक्चरला आपण इथंच थांबतोय. परत पुढच्या लेक्चरला आपण भेटतोय. धन्यवाद.